नमस्कार. ज्यांचं भाषण ऐकणं ही एक वैचारिक मेजवानी असते असे गणेश देवी जे आता आपल्यासमोर 15 ते 20 मिनिटं बोलले. ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी, आयडिया ऑफ इंडिया समजून घेण्यासाठी आपण सर्वजण जमलात ते डॉक्टर शशी थरूर. आणि अर्थातच ज्यांचा गौरव किंवा कौतुक करण्यासाठी आपण इतक्या शांतपणे हा सगळा सोहळा एन्जॉय करताय असे आदरणीय दत्ता नायक, विचारपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मित्र हो. 15 मिनिटांचा वेळ मला दिलेला आहे आणि असं सांगण्यात आलं की दत्ता नायक यांचं साहित्य किंवा लेखन याविषयी मी बोलावं. मी माझ्या 15 मिनिटाची विभागणी 10 मिनिटं त्यांच्या साहित्याबद्दल, लेखनाबद्दल आणि पहिले 4 ते 5 मिनिटं आजचं जे औचित्य आहे कार्यक्रमाचं आणि या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण चीफ गेस्ट म्हणून बोलावलंय ते शशी थरूर, या दोन्हीच्यामुळे माझ्या मनात एक इंटरेस्टिंग योगायोग जुळून आल्याचं दिसतं, तो मी थोडा सांगणार आहे. मी साधारणतः 20 वर्षापूर्वी 2005ला जेव्हा इंग्रजी वृत्तपत्र खऱ्या अर्थाने वाचायला लागलो तेव्हा द हिंदूमध्ये 2 महनीय व्यक्तींचे कॉलम वाचत होतो अतिशय नियमितपणे. एक रामचंद्र गुहा यांचा पास्ट अँड प्रेझेंट आणि दुसरा शशी थरूर यांचा. त्या कॉलमचं नावच होतं द शशी थरूर कॉलम. आणि अल्टरनेट वीक ते दोघांचे कॉलम असायचे. त्यातला एक कॉलम शशी थरूर यांनी जो लिहिला होता तो 2006च्या मार्चमध्ये आणि त्यांचा 50शीचा टप्पा त्यावेळी तो संपणार होता आणि त्याचं टायटल होतं इमिनन्स ऑफ इरेलेव्हन्स. आणि तो लेख मला त्यावेळी इतका आवडला होता की त्यानंतर 4-5 महिन्यांनी शशी थरूर जेव्हा युनोच्या सेक्रेटरी पदासाठी निवडणुकीला उभे राहिले जुलै महिन्यामध्ये 2006च्या, त्यावेळी तो लेख, हे शशी थरूर कोण आहे, ते कसा विचार करतात, तो लेख मी 4-5 महिन्यांनी अनुवाद करून साधना साप्ताहिकात प्रसिद्ध केला होता. आणि त्यावेळी मी साधनेचा एक युवा स्तंभ लेखक होतो. मी केलेला तो दुसरा अनुवाद होता. त्या आधी मी केलेला जो अनुवाद होता माझ्या आयुष्यातला पहिला अनुवाद आणि तोही त्याच्या काही महिने आधी, तो होता जॉर्ज ऑरवेल यांचा व्हाय आय राईट, मी का लिहितो, असं मराठीमध्ये. आणि दुसरा जो अनुवाद होता इमिनन्स ऑफ इरेलेव्हन्स, तर इरेलेव्हन्सचा अर्थ लगेच आपल्याला पटकन कळतो, पण इमिनन्सचा अर्थ मराठीमध्ये शोधण्यासाठी मला बरंचसं झगडावं लागलं. मी अनुवादक म्हणून तर अगदीच नवखा होतो. तर संदर्भहीनतेच्या उंबरठ्यावर असं त्याचं नंतर शीर्षक केलं होतं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मी लहान असताना 40शीचा टप्पा मला किती पुढचा वाटत होता आणि मी जेव्हा 40शीत आलो तेव्हा मला त्याची पुरेशी जाणीव पण नव्हती. आणि 50शीच्या टप्प्यावर त्यांनी असं लिहिलं होतं की खरं तर आत्ता एकूण काळ बदलला आहे, आयुर्मान बदललंय आणि 50शी ही नवी 40शी आहे, न्यू 40 ही आता 50शी आहे. बरोबर आता जवळपास 18 वर्षे झाली त्या घटनेला आणि दत्ता नाईक यांचा आपण 70वा वाढदिवस साजरा करतोय. तुम्ही जर त्या शशी थरूर यांच्या लेखातला शेवटचा परिच्छेद जर ऐकला किंवा मी तुम्हाला आता वाचून पण दाखवेल तर तुमच्या असं लक्षात येईल की 70 ही आता न्यू 50 आहे. त्यामुळे दत्ता नायक यांच्यासाठी आता ते न्यू 50 मध्ये आहेत असं जर मानलं तर 20 वर्ष आपल्या समोर शिल्लक आहेत. तर मी अगदीच औचित्यबद्ध होणार नाही आणि गेस्ट आहेत आणि आजच्या उपक्रमाला अतिशय औचित्यपूर्ण होईल म्हणून तो परिच्छेद वाचतो. पन्नाशीच्या टप्प्यावरचा शेवटचा त्यांचा जो परिच्छेद येतो असा, पण मी समाधानी आहे.
50शीचा टप्पा गाठतानाच्या प्रवासात मी काही भ्रामक कल्पनांपासून मुक्त झालो आहे. अनेक लोकांना असं वाटत असतं की त्यांनी सर्व काही पाहिलं आहे आणि त्यांना सर्व काही कळलं आहे. पण त्या रोगाची लागण मला अद्याप झालेली नाही. या जगात शिकण्यासारखं खूप काही आहे आणि करण्यासारखं तर खूपच खूप, याची मला पक्की जाणीव आहे. मी 50शी गाठली आहे, पण माझा असा दृढ विश्वास आहे की हे जग अधिक चांगलं करता येईल. माणसं सुधारू शकतात, स्वतःला आणि इतरांनाही. पुढे पुढे जाण्यासाठी जीवन रोज सकाळी नवीन काहीतरी देऊ इच्छितं. थोडक्यात काय तर मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत, पण अनेक प्रश्नांशी लढणं अद्याप चालू आहे. मी आशा बाळगतो वयाच्या 60तही मला असंच वाटेल. त्यानंतर 18 वर्षे झालेत आणि शशी थरूर यांचा प्रवास जर पाहिला, त्यावेळी ते युनोमध्ये होते, भारतात आले, खासदार झाले, मग मंत्री झाले, काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणूक लढवली आणि तेही आणखी 2 वर्षांनी 70च्या टप्प्यावर आहेत. मला अशी खात्री आहे की त्यांना आता आपण न्यू 50मध्ये आहोत अशा प्रकारची जाणीव असेल. आणि हाच संदेश दत्ता नाईक यांनी घ्यावा आणि गणेश देवी यांच्या बोलण्यातून जो काही संदेश आपल्याला मिळतोय तोही हाच आहे असं मला वाटतं. दत्ता नाईक यांचा माझा संबंध अलीकडच्या 10 वर्षातला आहे, म्हणजे त्यांच्या 60च्या नंतरचा आहे. भेटी आमच्या कमी झाल्या, फोन जास्त झाले, मात्र लेखनाच्या माध्यमातून ते मला खूप जास्त भेटले. म्हणजे त्यांचं मराठीतलं पहिलं पुस्तक थोडं उशिरा आलं. कोकणीमध्ये त्याच्या आधीची जवळपास 30-35 वर्षे ते लिहित होते आणि मराठीत मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये. मराठीतलं त्यांचं लेखन साधनामधून बरेच वेगवेगळ्या प्रकारचं आहे, परंतु जास्त चर्चेला गेलं, नावाजलं गेलं, उल्लेखनीय ठरलं आणि ज्याला प्रवास वर्णन या प्रकारातला युनिक म्हणावं असं इकेबाना नावाचं त्यांचं जे पुस्तक आलं, त्यामध्ये जवळपास 21 लेख आहेत आणि 21 वेगवेगळ्या देशांना त्यांनी ज्या भेटी दिल्या त्या भेटीचं वर्णन करणारे ते लेख आहेत. तुमच्यापैकी काहींनी वाचले असतील, ज्यांनी वाचलेली नसतील त्यांनी जरूर वाचा. मी तुम्हाला माझ्या 20 वर्षाच्या लेखन आणि संपादन कामातून सांगतो की प्रवास वर्णन हे खरं तर रूढ अर्थाने जे तुमच्या माझ्या मनात असतं ते त्याला चिकटवता येणार नाही. ते लेबल प्रवास वर्णन तुम्ही अशा पद्धतीने लिहा असंही मी कोणाला सांगू शकत नाही, पण प्रवास वर्णन कशा प्रकारची असावीत असं जर मला विचारलं तर मी म्हणेल इकेबानामध्ये दत्ता नाईक यांनी लिहिली तशी. ते जेव्हा एखाद्या देशात जातात तेव्हा तिथली मंदिरं, मशिदी, चर्चेस, बीचेस यापुरतं मर्यादित राहत नाहीत. किंबहुना हा भाग त्यांच्या एकूण त्या प्रवासातला 2%-5% असतो. उरलेला 80-85-90% त्यांच्या लेखनातला भाग हा तिथला समाज, तिथलं साहित्य, तिथली संस्कृती, तिथल्या कला, तिथलं समाजकारण, तिथलं राजकारण आणि त्या देशाचा नेमका गाभा काय आहे अशा प्रकारची प्रवास वर्णनं मराठीमध्ये तरी मला स्वतःला पाहायला, वाचायला मिळालेली नाहीत. आणि हे कोणालाही शक्य नाही. उद्या मी प्रवास करायला गेलो आणि अशा प्रकारचं जर करायचं म्हटलं तर ते शक्य नाही. याचं कारण तुमचं व्यक्तिमत्व तसं असायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा व्हर्सेटाईल हा शब्द इंग्लिशमध्ये खूप सातत्याने वापरला जातो आणि त्याला मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे असं मला दिसत नाही. मी गणेश देवी सरांना विचारणार आहे की ज्या शेड्स व्हर्सेटाईल शब्दामधून येतात तेवढ्या मराठीमध्ये कोणत्या शब्दात अष्टपैलू किंवा बहुआयामी असे शब्द वापरले जातात, परंतु त्या शब्दाची ती जी काही नजाकत आहे ती पकडता येत नाही. तर मला वाटतं की दत्ता नाईक यांच्याकडे पाहिलं की त्या शब्दाची एक आठवण होते. मात्र एवढंच नाही, त्यांच्या सगळ्या लेखनाच्या मध्ये भाषा हे तर एक खूप महत्त्वाचं मूल्य आहेच. अतिशय थेट, कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही, पूर्णतः क्लॅरिटी आहे मांडणीमध्ये, वाक्यरचनेमध्ये, शब्दांच्या निवडीमध्ये.
एकही शब्द त्यांच्या लेखनातला मला मागच्या 10 वर्षात कधीही एडिट करावा लागला नाही. पण केवळ भाषा नाही, त्याच्यातली जी वैचारिक क्लॅरिटी आहे, जी स्पष्टता आहे, मला असं वाटतं की ती सुद्धा अतिशय दुर्मिळ या प्रकारातली आहे. ती स्पष्टता त्यांच्या जगण्यातून आली, त्यांच्या व्यक्तिमत्वातून आली, प्रवासातून आली. परंतु ह्या सर्वाचा बेस मला वाटतं की ते गणित आणि अर्थशास्त्र ह्या दोनही विषयांच्या मध्ये त्यांचं जे काही शिक्षण झालं पदवीचं, तिथे कुठेतरी त्याला एक अधिक चालना मिळालेली असावी. त्याची मुळं त्यांच्या तारुण्यात आणि बालपणात असणारच असणार. पण गणिताचा माणूस ही पण एक त्यांची ओळख या सगळ्या लेखनातून मला पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवलेली आहे. त्यांचं दुसरं पुस्तक ज्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की माझा विचाराचा गाभा यात येऊन गेलाय, ते म्हणजे एका नास्तिकाचा देव्हारा. ते मूळ कोकणीमध्ये आहे, मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालाय. त्या पुस्तकामध्ये मी नास्तिक का आहे याबद्दल ते खूप सांगतायत. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी आत्मप्रौढी मिरवणं असं नाहीये. एवढंच नाही तर जे जे लोक नास्तिक आहेत त्यासाठी त्यांनी खूप आकडेवारी दिली, वेगवेगळ्या देशातली, त्यांचं प्रमाण किती आहे. आणि भारतामध्ये ते प्रमाण एका अहवालाच्या आधारे 3% आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून त्यांचा खूप असा एक आग्रह आहे की अशा नास्तिक लोकांनी मी नास्तिक कसा झालो याबद्दल लिहिलं पाहिजे, लोकांच्या समोर आणलं पाहिजे. तसं झालं तर धर्माच्या नावाखाली सर्वाधिक धर्मांध वृत्ती आपलं समाज जीवन नासवण्याचं जे काम करतात त्यांना एक वेगळ्या प्रकारे छेद दिल्यासारखं होईल. त्यांना गप्प करण्यासाठी किंवा त्यांना शांत करण्यासाठी, त्यांची धार ही बोथट करण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नास्तिक कोणालाही होता येत नाही. नास्तिक होणं हा एक वैचारिक प्रवास आहे. अशी कितीतरी वाक्य त्यांच्या ज्या लेखनातून आलेली आहेत ती अफलातून आहेत. म्हणजे प्रत्येक लेख जर काढला तर त्याच्यातून एक सुभाषित वजा, खरं तर सुभाषित म्हटलं की थोडं फ्लावरी लँग्वेज, काहीतरी ग्लोरिफाय केलेलं असतं, थोडं वास्तवापासून भरकटलेलं असतं, असं अनेक वेळा जाणवतं. पण यांची अशी अनेक विधानं ही तुम्हाला उलट तुमच्या सभोवताली असलेलं सिंपल ट्रूथ की ज्याकडे आपलं फारसं लक्ष गेलेलं नाही ते क्रिस्टलाइज होऊन अतिशय नेमकेपणाने 1 वाक्यात किंवा 2 वाक्यात 3 वाक्यात ते आणून ठेवतात. आणि मग कधीतरी सहज ते सांगून जातात की मला बौद्धिकतेपेक्षा शहाणपण जास्त महत्वाचं वाटतं. आणि बुद्धिमान माणसं, बुद्धिप्रामाण्यवादी माणसं शहाणी असतीलच असं नाही, या लाईनवर ते थोडं विवेचन करतात. आणि मग आपण पुन्हा एकदा जरा खडबडून जागे होतो. एरिक फ्रॉमच्या द सेन सोसायटी या पुस्तकाचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी पण फार पूर्वी जेव्हा वाचलं तर मला त्यातून एक खूप चांगला संदेश माझ्या आयुष्याच्या उमेदीच्या काळात जो मिळाला होता आणि जो त्यावेळेचे लोकसत्तेचे संपादक अरुण टिकेकर यांनी त्यांच्या एका लेखामध्ये खूप चांगला पकडला होता. 1956चं ते मूळ पुस्तक आहे, इंग्रजी. आणि टिकेकरांनी असं म्हटलं होतं की त्या पुस्तकाच्या बद्दल लिहून 21व्या शतकासाठी योग्य विचार प्रणाली कोणती या प्रश्नाचं उत्तर त्या पुस्तकामध्ये मिळतं 1956च्या. आणि त्यांनी काढलेला जो धागा होता की 21व्या शतकासाठी योग्य विचार प्रणाली कोणती, ते होतं उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवाद. मला स्वतःला तेव्हा असं वाटलं होतं साधारणतः 17-18 वर्षापूर्वी की हां, मी जे काही विचार करतोय, मला जे काही वाटतंय, तर आपण कोणत्या बाजूचे आहोत, कोणत्या विचाराचे आहोत, तर हे एका वाक्यामध्ये सांगता येईल. आजही आता आपण 21व्या शतकातलं पाव शतक गेलेलं आहे आणि आपल्या सभोवतालचं राजकारण आणि समाजकारण जेव्हा आपण पाहतो आणि समजा त्या एरिक फ्रॉमचं ते विधान 21व्या शतकासाठी योग्य विचार प्रणाली कोणती, त्याच्यावर जर आपण विचार करायचं ठरवलं तर मला वाटतं यश आणि अपयश त्याचा पुनर्विचार करायची गरज आहे का, ते खरं आहे का, अशी बरीच चर्चा मंथन होऊ शकतं. किंबहुना त्याच्यावरच एक पूर्ण चर्चासत्र होऊ शकेल. आजचा जो आयडिया ऑफ इंडियाचा जो विषय आहे तोही शशी थरूर यांच्याकडून जो आपल्याला येणार आहे तो त्याला काही प्रमाणात तरी बळ देईल असं मला वाटतं. दत्ता नाईक यांची जी भाषा आहे
त्याबद्दल मी बोललो, पण एकाच वेळी तुम्ही कोकणी, इंग्रजी आणि मराठी तीनही भाषांच्या मध्ये ज्या सहजतेने वावरता ते पाहिलं तर मला जास्त आश्चर्य वाटतं. म्हणजे इंग्रजीचा मला सराव आहे, मराठी तर माझी मातृभाषाच आहे, पण कोकणीमधली त्यांची काही पुस्तकं मी जेव्हा मागच्या 1 महिनाभरामध्ये चालली, त्यातले काही लेख वाचले. देवनागरीमध्येच असल्यामुळे वाचायला अवघड जात नाही आणि समजायला 50% पेक्षा अधिक भाग तरी कोकणी पुस्तकातला समजतो. आणि एक आपण खूप सातत्याने शब्द वापरतो की एखादी भाषा गोड आहे, पण कोकणीबद्दल मात्र मला खूप तीव्रतेने तसं वाटलं. म्हणजे मला हिंदीबद्दल, इंग्रजीबद्दल गोड भाषा असं कधी फील झालं नाही जे कोकणी वाचताना मला वाटलं होतं. आणि त्यात दत्ता नायक यांची कोकणी. तर असे हे दत्ता नायक 10 वर्षापूर्वी मला भेटले, पण खूप कमी वेळा असं वाटतं की अशी काही माणसं आपल्याला जरा थोडी आधी भेटायला पाहिजे होती. तर मला असं वाटतं की दत्ता नायक मला 10 नाही तर जर 20 वर्षापूर्वी जर भेटले असते तर कदाचित माझ्या जडणघडणीत, विचार प्रक्रियेत, कार्यपद्धतीमध्ये काही ना काही अधिक एक वेगळा बदल झाला असता. त्यामुळे मी आता आशा बाळगतो की पुढचे 20 वर्ष ते कार्यक्षम पद्धतीने जगणार आहेत आणि सगळे समाजवादी आणि पुरोगामी यांचे अनेक मर्यादा असतील तरी यांना दीर्घायुष्य मात्र मिळतं. 90पर्यंत अतिशय ठणठणीत पद्धतीने सगळी माणसं जगतात, कार्यरत राहतात. पुढची 20 वर्ष त्यांनी कार्यरत राहावं अशा प्रकारच्या सदिच्छा देतो. आणि त्यासाठी त्यांच्या पाठीमागे बरीच जास्त कामं आहेत. परंतु आम्ही अलीकडेच 6 महिन्यापूर्वी साधना ट्रस्टसाठी, साधनाच्या विश्वस्त मंडळासाठी 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले जे सल्लागार आम्ही आमंत्रित केले, त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला पुढची काही वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष तरी साधनाच्या बोर्ड ऑफ ट्रस्टसाठी सल्लागार म्हणून योगदान द्यावं. त्यामध्ये आम्ही त्यांनाही विनंती केली आणि त्यांनी मान्य केली. त्यामुळे त्यांचा आणि माझा, त्यांचा आणि साधनेचा आणि अर्थातच साधनाचा आणि तुम्हा सर्वांचा जास्त परिचय पुढच्या काळात होईल. आणि काल आणि आज मी इथे तुमच्या दत्ता नायक आणि तुमचे सगळे अनेक मित्र यांच्याशी जे बोलणं झालं त्यातून एक जुनी कल्पना 2012-13 साली मनात होती, परंतु ती वेगवेगळ्या कारणाने मागे पडली. ती मात्र आत्ता प्रत्यक्षात येईल असं दिसतंय. ती अशी होती की 2011 आणि 12ला आम्ही मराठवाडा विशेषांक आणि विदर्भ विशेषांक काढले होते. आणि त्यानंतर आम्ही कोकणवरचा एक विशेषांक आणि गोव्यावरचा एक विशेषांक, चांगला 80 ते 100 पानांचा, आणि पर्यटकांसाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी अशा प्रकारचा तो विशेषांक. तर ते मागे पडलेलं काम आता आगामी वर्षभरात मार्गी लागेल. एक विशेषांक कोकणीवर आणि एक गोव्यावर. आणि कोकणी विशेषांकासाठी तर गणेश देवींनी खास आग्रहाने शिफारस केलेली आहे की हा प्राधान्याने यावा. तर पुढच्या आगामी वर्षभरात आपण या दोन्ही विशेषांकाच्या निमित्ताने गोव्यामध्ये भेटू. सर्वांना धन्यवाद आणि दत्ता नायक यांना लाख लाख शुभेच्छा.